नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 31 मे 2025 शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी तारीख कल्याण म्हणजेच की 31 मे 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे माध्यमिक ग्रीक स्टॉकवरती शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर ID साठी नोंदणी केलेली जाणार नाही, फार्मर ID बनवलं जाणार नाही, त्या शेतकऱ्यांना भविष्यात बऱ्याच साऱ्या योजनांचे लाभ बंद केले जाणार आहे. ऑलरेडी काही योजनांचे लाभ घेण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जात आहे आणि भविष्यामध्ये काही ज्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात होत्या त्या लाभ देखील बंद होणार आहे. अशा कोणत्या योजना आहेत ज्यासाठी फार्मर ID कार्डचे महत्त्व ID कसं काढलं जातं, ज्याची म्हणजेच की काढण्यासाठी 31 मे शेवटची तारीख आहे. हे सर्व सविस्तरपणे समजून घ्या, कारण सर्वात प्रथम जे आपण बघणार आहोत की यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,70,00,000पेक्षा जास्त खातेधारक आहे, वैतीधारक आहे. यांच्यापैकी साधारणपणे 1 कोटीचा आकडा जेमतेम पार केलेला आहे. PM किसानच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे असलेले 1,11,00,000पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा बरेच सारे आणखीनही नोंदणी करायची बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यासह देशातील आणखीन करोडो शेतकरी यांच्यामध्ये नोंदणी करायची बाकी आहे. आतापर्यंत जी नोंदणी झालेली आहे ती साधारणपणे 60 ते 70% घरांमध्ये, ज्यांच्यामुळे 31 तारखेपर्यंत नोंदणी हे सध्या सुरू आहे. कंपेन नोंदणी ही अशी पुढे चालू राहणार आहे, परंतु नोंदणी पुढे जरी चालू राहिली तरी योजनांमध्ये लाभ मात्र 31 मे नंतर बंद केले जाणार आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला नोंदणी ही 31 मे पूर्वीच करायची आहे. आता यांच्यामध्ये आपण पाहिलं की महाडीबीटी फार्मर स्कीम शेतकऱ्यांसाठी राबवलं जाणार आहे. महत्त्वाचं पोर्टल यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजना लाभ दिला जात आहे. पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर ID हे आवश्यक आहे. धन्यवाद.